शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमाचे प्रायोजक महात्मा गांधी मिशन, मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती. सहप्रायोजक डॉक्टर मिरजगावकर्स ICD औरंगाबाद. रिलायबल स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास केंद्र. रिलायन्स लातूर पॅटर्न, हमखास यशासाठी महाराष्ट्राचा मानदंड. नमस्कार. शिक्षणाच्या वाटा आमच्या या खास कार्यक्रमामध्ये मी वृषाली पाटील तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नेहमीप्रमाणे आजही एक वेगळा विषय घेऊन आले आहे. आजचा आपला विषय आहे ग्लोबल सर्टिफिकेशन ही काळाची गरज. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत श्री सुरेश भवर सर. सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. श्री सुरेश भवर हे अमेरिकेतील प्रख्यात कंपनी रेड हॅट साठी प्रशिक्षण देतात. सर्टिफाईड इंजिनियर आणि आर्किटेक्ट ही जगभरातील वेगवेगळ्या कंपन्यांची गरज आहे. ग्लोबल सर्टिफिकेशन ही आजच्या काळाची गरज आहे. ज्या ठिकाणाहून चांगले सर्वोत्तम विद्यार्थी मिळतील अशा ठिकाणी फोकस करून त्यांनी जगभरातील भरपूर तरुण तरुणींना तयार केलेले आहे. रेड हॅट या कंपनीने महाराष्ट्रातून औरंगाबाद येथील MIT संस्थेची निवड केली आहे आणि या संस्थेत प्रशिक्षक म्हणून सुरेश भवर सर कार्यरत आहेत. चला तर मग आता सरांबरोबर चर्चेला सुरुवात करूया. सर, मी आता जस्ट म्हणाले की ग्लोबल सर्टिफिकेशन ही काळाची गरज आहे. मग नेमकी ही कन्सेप्ट काय? तर कुठल्याही विद्यार्थ्याला जर IT मध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर त्याला ग्लोबल सर्टिफिकेशनची गरज पडते. ग्लोबल सर्टिफिकेशन सोबत का जर त्याच्याकडे डिग्री असेल, BA असेल, BCom असेल, MCA असेल, BA असेल, कुठलीही डिग्री असेल आणि प्लस त्याच्याकडे सर्टिफिकेशन जर असेल तर त्याला चांगला जॉबसाठी त्याचा बेनिफिट होतो. ग्लोबल सर्टिफिकेशनमध्ये तो रेड हॅटचे सर्टिफिकेशन करू शकतो. रेड हॅट हे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टमवरती असल्यामुळे आणि लिनक्स हे ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स म्हणजे त्याचा मूळ सोर्स कोड जो आहे तो सर्वांसाठी उपलब्ध असतो. त्यामुळे IT कंपनीमध्ये त्याची चांगली मागणी आहे. ज्या लोकांना लिनक्सचं नॉलेज आहे, आज लिनक्स सर्व ठिकाणी यूज होतं. इव्हन कुठल्याही याच्यामध्ये करिअर करायचं असेल, जसं की डेटाबेसमध्ये करिअर करायचं असेल किंवा प्रोग्रामिंगमध्ये करिअर करायचं असेल तर त्याला ऑपरेटिंग सिस्टीमचं नॉलेज असणं हे अगदी गरजेचं आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टीममध्ये का लिनक्सचं जर नॉलेज असेल तर त्याला आणखी जॉबची चांगली संधी IT मध्ये भेटू शकते. लिनक्सचं नॉलेज असणाऱ्यांना भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील चांगल्या पद्धतीने त्याला मागणी आहे. सर, इंजिनियर आणि सर्टिफाईड इंजिनियर यामध्ये नेमका काय फरक आहे? म्हणजे सर्टिफाईड इंजिनियर म्हणजे नेमकं काय? कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये नॉलेज असणे, एक्सपर्ट असणे आणि सर्टिफाईड असणे यामध्ये फरक आहे. फ्रेशर लेवलला तुम्हाला IT मध्ये जर एंट्री करायची असेल तर तुम्ही सर्टिफाईड असणे अगदी गरजेचं आहे. जसं की आपण गाडी चालवता येते पण जोपर्यंत RTO आपल्याला सर्टिफाईड करत नाही किंवा लायसन देत नाही, विदाऊट लायसन आपण त्या रोडवरती गाडी चालवण्यासाठी पात्र नसतो. त्याच पद्धतीनं जोपर्यंत सर्टिफिकेशन आपल्याकडे नसतं, सर्टिफाईड नसतो पर्टिक्युलर टेक्नॉलॉजीमध्ये, तोपर्यंत आपण IT कंपनीमध्ये फ्रेशर लेवलला पात्र नसतो. आणि रेड हॅटमध्ये जर तो सर्टिफाईड इंजिनियर असेल तर त्याच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज असतं, जसं की त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ट्रबल शूट करणे, सर्व्हर कॉन्फिगर करणे, जसं सांबा सर्व्हर, DHCP सर्व्हर, वेब सर्व्हर असे सर्व्हिसेस तो कॉन्फिगर करू शकतो. फायरवॉल डिझाईन करू शकतो. असे वेगवेगळे नॉलेज त्या सर्टिफाईड इंजिनियरला असते. याच्यासाठी तुम्हाला आणखी एक सर्टिफिकेशन लागतं, रेड हॅट सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर. हे 2 का जर सर्टिफिकेशन असेल तर IT मध्ये त्या लोकांना चांगली मागणी आहे. ओके. सर, एखाद्या विद्यार्थ्याने हा कोर्स केला तर नोकरी मिळण्याचे कितपत चान्सेस असतात त्याला? आपण आज बघतो कॉम्प्युटर बॅकग्राऊंड असणाऱ्या लोकांना सर्वांना IT मध्ये ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करण्याची इच्छा असते. परंतु दरवर्षी जेवढे पासआउट होता विद्यार्थी तेवढा जॉब उपलब्ध नसतो. त्यामुळे जर त्याच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज असेल, सर्टिफिकेशन असेल तर जॉबसाठी ते चांगलं उपयोगी येतं. आणि लिनक्स ही ऑपरेटिंग सिस्टीम असल्यामुळे कुठल्याही फील्डमधल्या लोकांना त्याची गरज पडते. जसं की आता जस्ट बोललं की तो डेव्हलपर असेल किंवा डेटाबेस ॲडमिन असेल तर त्याला ऑपरेटिंग सिस्टीमची गरज पडते. आज लिनक्स सर्व ठिकाणी यूज होते. इव्हन आपण आपल्या मोबाईलमध्ये जे स्मार्टफोन आहे तिथे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम यूज करतो, तर अँड्रॉइड एक लिनक्सच आहे. त्यामुळे लिनक्स नॉलेज असणाऱ्यांना चांगला बेनिफिट आहे. आणि जर का तुम्ही याच्यामध्ये सर्टिफाईड असेल तर तुम्ही IT कंपनीमध्ये, गव्हर्नमेंटमध्ये, इव्हन बँकिंगमध्ये तुम्ही ॲज अ सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर किंवा टेक्निकल सपोर्ट इंजिनियर किंवा डेस्कटॉप सपोर्ट इंजिनियर म्हणून ऑपॉर्च्युनिटी असते. हे जर चांगलं नॉलेज असेल आणि चांगलं तुमचं सॉफ्ट स्किल असेल तर फ्रेशरला त्याचं नॉलेज बघून त्याला पॅकेज दिल्या जातं. आणि 2 वर्षापेक्षा जास्त जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला 6 लाखापेक्षा जास्त पॅकेज IT मध्ये भेटू शकतं.
तर त्यामुळे भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील याला सर्टिफिकेशनला चांगली मागणी आहे. सर, रेड हॅट ही अमेरिकन कंपनी आहे. मग जर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोर्स करायचा असेल तर ते कसा करू शकतात? आणि आता तुमचे एवढे विद्यार्थी तुम्ही शिकवता त्यांना, त्यापैकी एखाद्याचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता तुम्ही? ठीक आहे. तर ग्रामीण भागातले बरेच मुलं असे आहे की त्यांना IT मध्ये कसं करिअर आपण घडू शकतो किंवा कसं त्यामध्ये चांगला करिअर आपलं घडू शकतं असं गायडन्स करणारं किंवा मार्गदर्शन करणारं कोणी नसतं. जसं शहरातल्या मुलांना असतं. शहरामधले मुलं जे आमच्याकडे येतात तर त्यांना कुणीतरी सांगितलेलं असतं ते की IT मध्ये तुला जर चांगलं करिअर करायचं असेल तर तू हे सर्टिफिकेशन केलं पाहिजे. तसं ग्रामीण भागातल्या मुलांना कोणी सांगणारं नसतं. आता बरेच मुलं अशा आहे ग्रामीण भागातले की जे BA, BCom, BSc करून ते घरीच बसलेलं असतं की आपल्याला काही चान्स नाही म्हणून IT मध्ये. पण त्यांनी जर आज सर्टिफिकेशन केलं तर ते कमी वेळेमध्ये चांगलं करिअर घडवू शकतात. त्यामुळे हा खूप त्यांना फायद्याचा होऊ शकतो. तर ते नक्की हे सर्टिफिकेशन करू शकतात. आता मी एक आमच्या कॉलेजचा मुलाचं एक उदाहरण देतो की जो आर्किटेक्ट पर्यंत आणि MITचा पहिला आर्किटेक्ट तो झाला आहे. चैतन्य मुंडे असं त्याचं नाव आहे. तर त्यांनी फर्स्ट सेमिस्टर पासूनच चांगला प्लॅन केला की फर्स्ट सेमिस्टरमध्ये कुठलं सर्टिफिकेशन करायचं, सेकंड सेमिस्टरमध्ये कुठलं सर्टिफिकेशन करायचं, असं व्यवस्थित पद्धतीनं करत तो 7 टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट बनला. आज तो US मध्ये गेलेला आहे या सर्टिफिकेशन. सर, ही आपली चर्चा अशी सुरू राहणार आहे, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विदर्भातल्या अमरावतीत आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून सोयरासिस सारख्या विकारावर रामबाण औषधोपचार करणारे, सोयरासिसच्या 18,000 रुग्णांना नवसंजीवनी देणारे जगविख्यात वैद्यकीय तज्ञ डॉक्टर RS सोनवणे यांना भेटा आमच्या सक्सेस अनलिमिटेड या विशेष कार्यक्रमात. रविवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता, पुन्हा प्रक्षेपण संध्याकाळी 6 वाजता आणि सोमवार 12 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता फक्त साम टीव्हीवर. Tomato so juicy, chili so spicy. यांची झाली ट्विस्ट, स्वीट अँड स्पायसी ट्विस्ट. झाली सुरू पारे, किसान स्वीट अँड स्पायसी ट्विस्ट. मी हेल्प करू? पोरप. हे तर रगडावं लागेल. आंटी पोरप. पापा पोरप. म्हणजे पोरपो म्हणजे नवीन सर्फ एक्सेल मॅटिक लिक्विड खास मशीन साठी. बस करा पोर, रब, पोर. हे चिवट डाग 100% काढतं मशीन मध्येच. फक्त गोरी त्वचा पुरेशी नाही. डार्क सर्कल्स आणि स्पॉट्स घालवूनच आपण आपला इनर ग्लो बाहेर आणू शकतो. नवीन पॉन्ड्स व्हाईट ब्युटी स्पॉट रिमूव्हल टेक्नॉलॉजी प्रो विटामिन B3 सह हे डार्क सर्कल्स आणि स्पॉट्स पुसट करायला मदत करण्यासाठी प्रमाणित आहे. मिळवा इनर ग्लो फक्त नवीन पॉन्ड्स व्हाईट ब्युटीने. हे आहे पॉन्ड्सचं वचन. साधारण डायपर पॅन्ट्स बाळाला ओलाव्यापासून वाचवू शकत नाही, म्हणून हगीज वंडर पॅन्ट्स ही चटकन ओलावा शोषून घेते आणि मोकळेपणाचा अनुभव देते, ज्यामुळे बाळ राहतं सुपर ड्राय आणि ऍक्टिव्ह. हगीज वंडर पॅन्ट्स. ही आहे कम्फर्टची कपड्यांची दुनिया. इथे सगळं कपड्यांचं बनलेलं आहे. डिटर्जंटची धुलाई पाहिजे, पण धुलाई नंतर हा डलनेस नाही पाहिजे. ज्यामुळे त्यांना मिळतो मोहक सुगंध आणि नव्यासारखी चमक. गणपती बाप्पा बाप्पा मोरया 5 सप्टेंबर पासून रात्री 7:30 वाजता. सहप्रायोजक कॉस्मॉस बँक. जीवन करा समृद्ध. चितळे प्रॉडक्ट्स, चव महाराष्ट्राची. नवीन पितांबरी शायनिंग पावडर 5 धातूंसाठी. माझ्या संगे माझी बँक राजर्षी शाहू बँक. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा. आरोग्याची तुलना संपत्ती बरोबर केलीये. खरंच आरोग्य सलामत तो पगडी 50 असंही म्हणायला काही हरकत नाहीये. आणि हेच आरोग्य जर उत्तम ठेवायचं असेल तर नियमित पाहायला हवा. तुमच्या आरोग्याची काळजी घेणारा, तज्ञांचं परिपूर्ण मार्गदर्शन असणारा, दुर्धर आजारांवरती संजीवनी देणारा असा आमचा कार्यक्रम साम संजीवनी. सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीला करा बाय बाय बाह्य उपचाराने. राजबिंदू पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर इलाज. मुंबई, ठाणे,
नवी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, राज्यातल्या महत्त्वपूर्ण शहरांच्या राजकीय, सांस्कृतिक, साहित्य, खेळ, मनोरंजन आणि गुन्हेगारी विश्वातल्या प्रत्येक ठळक बातमीचा बेधडक पंचनामा, शहरनामा पहा दररोज रात्री 10 वाजता. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. मी सुगरण सुगरण कृपा अन्नपूर्णेची. मी सुगरण सुगरण करते संसार सुखाचा. वाघमारे मसाले प्रस्तुत सुगरण. वाघमारे वराडी मसाला, दररोजचा स्वाद जरा हटके. सहप्रायोजक बायकेरीज, सुप्रसिद्ध शिवरंजनी अगरबत्ती निर्मात्यांच्या आयुर्वेदिक सुगंधांना पर्याय नाही. राजबिंदू, पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर इलाज. दुर्लक्षित घटकांची दखल घेणाऱ्या, समस्येची उकल शोधणाऱ्या, वास्तवाशी भिडणाऱ्या, सामाजिक भान जागृत करणाऱ्या दर्जेदार डॉक्युमेंटरीज पहा डॉक्युमेंटरी शोकेस मध्ये दर रविवारी संध्याकाळी 5:30 वाजता आणि पुन्हा प्रक्षेपण रात्री 11 वाजता फक्त साम टीव्हीवर. ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, म्हणजे कोणकोणते सर्टिफिकेशन रेड हॅट मध्ये होऊ शकतात? कुठल्याही विद्यार्थ्याला जर IT मध्ये किंवा रेड हॅट मध्ये चांगलं करिअर करायचं असेल तर ते वेगवेगळे सर्टिफिकेशन यामध्ये करू शकतात. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी मध्ये याच्यामध्ये करू शकतात. तर कुठल्याही टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला एक्सपर्ट बनायचं असेल तर पहिलं सर्टिफिकेशन RSCSA हे एंट्री लेवलचं सर्टिफिकेशन आहे. RSCSA स्टँड फॉर रेडार सर्टिफाईड सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर. तर हे सर्टिफिकेशन जो करतो त्याला ऑपरेटिंग सिस्टीमचं बेसिक नॉलेज असतं, जसं की लिनक्स कसं इन्स्टॉल करायचं, त्यामध्ये युजर मॅनेजमेंट कसे मॅनेज करायचे, युजर पॉलिसी कशी मॅनेज करायची, एखादं सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं, कसं अनइन्स्टॉल करायचं, हे बेसिक नॉलेज त्या सर्टिफिकेशनला असतं. त्यानंतर तो करू शकतो RSC रेडार सर्टिफाईड इंजिनियर. तर हे सर्टिफिकेशन केल्यानंतर त्याच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज असतं, जसं की त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये ट्रबल शूटिंग कसं करायच्या, वेगवेगळ्या सर्व्हिसेस कशा कॉन्फिगर करायच्या, त्याच्यामध्ये सिक्युरिटी कसं डिझाईन करायची, हे सर्व नॉलेज त्या RSC रेडार सर्टिफाईड इंजिनियरला असतं. आणि हे 2 का जर सर्टिफिकेशन असेल तर त्याला चांगला स्कोप आहे. आणि ह्या दोन्ही कंप्लीट करण्यासाठी 40 घंट्यामध्ये ते कव्हर करू शकतो. जर रोज 1 तास दिला तर 2 ते 3 महिन्यामध्ये हे दोन्ही सर्टिफिकेशन त्याचे होऊ शकते. याच्यानंतर तो एक्सपर्टाईज सर्टिफिकेशनमध्ये जाऊ शकतो, जसं की लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे क्लाउड कॉम्प्युटिंग. तर क्लाउडमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस ही एक जे सर्व्हिस मॉडेल आहे, तर याच्यामध्ये तो ओपन स्टॅक म्हणून एक सर्टिफिकेशन आहे, तो करू शकतो. याच्यामध्ये विद्यार्थी स्वतःचा एक बेसिक क्लाउड कसं बनवायचं स्वतःचं आणि ते नेटवर्क थ्रू कसं ॲक्सेस करायचं हे नॉलेज त्याला असतं. याच्यानंतर तो स्टोरेज करू शकतो. स्टोरेजचं एक सर्टिफिकेशन आहे. स्टोरेजमध्ये आपण बघतो आज डेटा की कसं सिक्युअर ठेवायचा, कसं मॅनेज करायचा, हे सर्व नॉलेज त्या RSC स्टोरेजला असतं. स्टोरेज नंतर तो करू शकतो व्हर्च्युअलायझेशन. तर व्हर्च्युअलायझेशन इन्व्हायरमेंट कसं मॅनेज करायचं, पूल्स वेगवेगळे कसे बनवायचे, टेम्पलेट कसे बनवायचे, लाईव्ह ऑपरेटिंग सिस्टीम कशी मायग्रेट करायची, हे सर्व नॉलेज RSCVM मध्ये असतं, म्हणजे रेडार सर्टिफाईड व्हर्च्युअलायझेशनमध्ये असतं. आणि त्याच्यानंतर आज आपण बघतोय की सिक्युरिटीची खूप गरज आहे, नेटवर्क सिक्युरिटीची. जसं की वेबसाईट हॅक करणे, पासवर्ड हॅक करणे हे नेहमीचं झालेलं आहे. तर 413 नावाचं एक सर्टिफिकेशन आहे सिक्युरिटी स्पेशलायझेशन म्हणून. तो जर त्यांनी केला तर त्याला हे सर्व करता येतं. आज आपण बघतो बऱ्याच ज्या बँकिंगच्या वेबसाईट असतात स्पेशली त्याच्यामध्ये HTTPS असतं. तर ती S म्हणजे ती सिक्युअर वेबसाईट आहे. तर हे सर्व त्याला त्या पेपरमध्ये शिकवलं जातं की एखादी वेबसाईट कशी सिक्युअर करायची, एखाद्या युजरचा पासवर्ड कसं सिक्युअर ठेवायचा जेणेकरून कोणी तो हॅक करणार नाही, एखादी फाईल सिस्टीम कशी सिक्युअर मॅनेज करायची की कोणी आपलं सिस्टीम ॲक्सेस करू शकणार नाही, असं सर्व सिक्युरिटीचं नॉलेज त्याच्यामध्ये दिलं जातं. त्यानंतर तो जावाचे सर्टिफिकेशन करू शकतो. जो जावामध्ये ज्यांना डेव्हलपर म्हणून काम करायचं असेल किंवा जावाचं नॉलेज असेल तर त्यांना हे जावाचे सर्टिफिकेशन अत्यंत उपयोगाचे आहे. जसं की ते
कसे होस्ट करायचे जावाचे सॉफ्टवेअर, तर हे सर्व नॉलेज त्याला भेटतं. आणि RSCSA आणि RSC हे 2 सर्टिफिकेशन सोडून कुठल्याही 5 टेक्नॉलॉजीमध्ये का जर मास्टर बनला तर CA म्हणून एक सर्टिफिकेशन आहे, लिनक्समध्ये टॉप लेवलचं सर्टिफिकेशन आहे, हे त्याला प्राप्त होतं. तर RSCA जर केला तर त्या विद्यार्थ्याला चांगली मागणी आहे. जर ग्रॅज्युएशन करत असताना तर फर्स्ट सेमिस्टरपासून मी जसं की बोललो की चैतन्य मुंडे, तर फर्स्ट इयरपासून जर व्यवस्थित प्लॅनिंग केली की फर्स्ट सेमिस्टरला RSCSA करणे, सेकंड सेमिस्टरला RSC करणे, म्हणजे कॉलेज करत ग्रॅज्युएशन तर अगदी महत्वाचं आहे, पण ग्रॅज्युएशन सोबत काय जर सिस्टमॅटिकली प्लॅन करून जर केला तर त्याला अत्यंत उपयोगाचं आहे. आणि हे सर्व सर्टिफिकेशन MIT औरंगाबादला उपलब्ध आहे की ज्याचा फायदा फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यालाच नाही, औरंगाबादच्याच नाही, तर सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना होत आहे. मुंबई पुणे सारखे मुलं तिथे येऊन सर्टिफिकेशन करत आहे. म्हणजे सर भरपूर ऑप्शन्स आहेत. करेक्ट. ह्याच्यासाठी सर्टिफिकेशन करायला खूप वेगवेगळ्या त्या टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये. मग ते पण हे बेसिक जे पहिले 2 जे सर्टिफिकेशन आहे ते करणं अगदी गरजेचं आहे. त्यानंतरच ते पुढचे सर्टिफिकेशन आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये ट्रबल शूटिंग आहे. ट्रबल शूटिंग फक्त ट्रबल शूटिंग वरतीच कसं फोकस करायचं, कसं ट्रबल शूट करायचं, एरर्स वगैरे, हे याच्यावरती एक टेक्नॉलॉजी आहे. असे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी लिनक्समध्ये आहे. सर, एखाद्या नवीन विद्यार्थ्याला हा कोर्स करायचा असेल तर त्याला शालेय शिक्षण काय हवं? म्हणजे अशी काही अट असते का की डिप्लोमाच करायला हवा, ग्रॅज्युएशनच करायला हवं, काय? नाही, बेसिकली ग्रॅज्युएशन तर अगदी महत्वाचं आहे सर्टिफिकेशन करण्यासाठी, परंतु याच्यासोबत तसं शिक्षणाची काही पर्टिक्युलर अट नाही. BA, BCom, BSc कोणीही ते सर्टिफिकेशन करू शकतं. आता बरेच अशी मुलं झाले की त्यांचं फक्त 12th आहे, 12th प्लस या सर्टिफिकेशन, याच्यामध्ये चांगली मास्टर की मिळून सॉफ्ट स्किल चांगले इम्प्रूव्ह करून हे सर्टिफिकेशन करून ते आज चांगल्या पोस्टवरती काम करत आहे. त्यामुळे याचा खूप सर्टिफिकेशनचा खूप बेनिफिट आहे. आणि याला एजची पण अट नाही. जसं की आता बरेच असे मी मुलं बघितले आहे की ज्यांचं म्हणजे 30-35 वर्ष असताना त्यांनी तेव्हापासून IT मध्ये हे सर्टिफिकेशन करून स्टार्ट केलेलं आहे. तर अगदी याचा उपयोग होतो. ओके सर, आज अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षण घेतात. मग अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणापासूनच याची ओळख द्यावी असं तुम्हाला वाटतं का? आता मी जस्ट बोललो की ग्रामीण भागातले जी मुलं आहे त्यांना IT मध्ये आपण कसं करिअर घडू शकतो असं सांगणारं किंवा गायडन्स देणारं, मार्गदर्शन करणारं कोणी नसतं. जसं BA, BCom करून, BSc करून ते काहीच करत नाही, तर ते हे सर्टिफिकेशन करू शकतं. आणि आता मी माझं एक छोटंसं एक्झाम्पल देतो. माझं जे 10वी पर्यंतचं शिक्षण आहे ते ग्रामीण भागातच झालेलं आहे. मलाही 2008 पर्यंत टेक्नॉलॉजी काय असते, IT मध्ये कसं करिअर आपण घडू शकतो किंवा कसं सर्टिफिकेशन काय असतं, ग्लोबल सर्टिफिकेशन काय असतं हे काही माहिती नव्हतं. परंतु 2008 मध्ये आमच्या कॉलेजचे जे महासंचालक साहेब आहे, कवडे सर, मुनीश शर्मा सर, यांनी जे मला 2008 मध्ये योग्य मार्गदर्शन केलं की तू हे रेडॅटचे जर सर्टिफिकेशन केले तर तू IT मध्ये चांगलं करिअर घडू शकतो. कवडे सरांनी मला सांगितलं की तू जर हे लिनक्सचे सर्टिफिकेशन जर केले तर तू 1 तासाला $40 कमवू शकतो. आता ग्रामीण भागातला मी असल्यामुळे मला त्यावेळेस सर्टिफिकेशन काय आहे, रेडॅट काय, हे काहीच कळालं नाही. परंतु खेड्यातली मुलं जे असतात त्यांना डॉलर, पैसे हे लगेच कळतं. मला ते $40 लक्षात राहून मी ते ठरवलं की हे सर्टिफिकेशन आपण करायचं. ओके सर, मला तुम्हाला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV. स्पॉटलाइट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभराच्या धावपळीत आज काय घडलं ते जाणून घ्यायचं राहून जातं, पण आता काळजी नाही, कारण पहा दिवसातल्या घटना अधोरेखित करणारं आमचं बुलेटिन स्पॉटलाइट. नमस्कार, मी तृप्ती पालकर. मीरा मधील आणि मुंबईतल्या मांसाहार बंदीचा मुद्दा चांगलाच तापलाय. सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता फक्त साम TV वर. पिकली कैरी आला उन्हाळा, डोंट वरी, लहानपणीची विजली. व्हॅसलीन ॲलो सूट, समरचं लाईट बॉडी लोशन. ह्यात आहेत प्युअर ॲलो एक्स्ट्रॅक्ट्स जे उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला देतात 24 hours हायड्रेशन आणि ते बनवतात सॉफ्ट अँड फ्रेश. एखादा चांगला आरो दाखवा ना. हा पहा मॅम, नवीन प्युअरिट आरो. काय? प्युअरिट आरो आई. मग खूप महाग असेल नाही? फक्त 8,500 आई. काय? 8,500 आई. 8,500. काय 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 काय? आता फक्त 8,500 मध्ये नवीन प्युअरिट आरो. नावावर विश्वास आहे, किमतीवर विश्वास नाही बसणार.
अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूज केस डॅमेज करत असतील असं तुम्हाला वाटतं का? डव्ह डॅन्ड्रफ केअर वेगळा आहे. पॉवरफुल ZPTO आणि 1/4 मॉइश्चरायझिंग मिल्क युक्त हा डॅन्ड्रफ तर कमी करतोच, पण प्रमुख अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूच्या तुलनेत देतो श्रेष्ठ डॅमेज रिपेअर. मिळवा पोषक मजबूत केस, ज्यामुळे तुम्ही राहाल डॅन्ड्रफ आणि डॅमेज दोन्हीच्या चिंतेपासून फ्री. इतरांना इम्प्रेस करण्यासाठी केसांचं काय काय केलं नाही. कधी स्प्रे तर कधी हे. जोपर्यंत एके दिवशी मला कळली या हेअरस्टाईल्सची किंमत. हेअर फॉल. म्हणूनच नवीन ब्रिल क्रीम प्रोटीन युक्त, जे केसांना देतं ग्लॉसी लुक आणि कमी करतं हेअर फॉल. केस असतील तेव्हा तर स्टाईल्स होतील. ब्रिल क्रीम. मातीच्या काळजातून हिरवं स्वप्न फुलवणारा शेतकरी आणि त्याच्या यशोगाथा. पारंपरिक शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादन आणि विक्रीचं तंत्र सांगून अधिकाधिक उत्पन्न मिळवून देणारं शेतकऱ्यांच्या जीवाभावाचं बातमीपत्र ॲग्रोवन. दररोज सकाळी 7 वाजता फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक भारतीय स्टेट बँक. पीतांबरी यांच्या नैसर्गिक फुलांच्या सुगंधांनी युक्त देवभक्ती अगरबत्ती. माझ्या संगे माझी बँक राजर्षी शाहू बँक. चितळे प्रोडक्ट्स, चव महाराष्ट्राची. हंगामा है क्यों बरपा असं एकदा आपण म्हणालो होतो का? त्यांची भाषा काय? तुमको तुम्हारी जगह दिखा दी लोगों ने. रोहितला आत्महत्या करेपर्यंतची परिस्थिती हे निर्माण करतात. त्याला अँटी नॅशनल म्हणतात, देशद्रोही म्हणतात. तू हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है, इंसान बनेगा. शनिदेव जी ब्रह्मचारी हैं, वही सत्य नहीं है. फ्रीडम आपल्याला एवढं दिलं तर आपण त्याचा गैरफायदा नको करायला. त्या अपेक्षा देशातल्या कोणत्याही घटकाला पूर्ण होताना दिसत नाही. संजय राऊत साहेब पाकिस्तानच्या रेड कार्पेट ट्रीटमेंट घेऊन तिकडे पाकिस्तानमध्ये जाऊन आले. आज मराठीची जी स्थिती आहे त्या स्थितीला कोण जबाबदार आहे? तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा. आवाज महाराष्ट्राचा सोमवार ते शनिवार रात्री 8 ते 9 या वेळेत फक्त साम टीव्हीवर. अरे मूर्खांनो, नरकात जाल नरकात. देवाला स्तंभ बनवतात काय? नमस्कार, मी शिल्पा गुजर. टॉप 50 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देशभरातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांवरती नजर टाकायची. नमस्कार, मी मयुरेश कडव. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी तृप्ती पालकर. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी हर्षल बदाने. टॉप 50 बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी शैलजा जोगल. पाहूया टॉप 50. ऑटोबॅक प्रस्तुत टॉप 50. नमो भारतम हा कार्यक्रम साम वाहिनीवर हिंदी भाषेतून आपल्याला पाहता येईल. या कार्यक्रमामध्ये ज्या प्राचीन परंपरा आहेत त्यांचं विज्ञान, त्यांची प्रात्यक्षिकं, प्राचीन जे काही सर्व ज्ञान आहे, वेदवाङ्मय आहे आणि मनाचे श्लोकी असतील, गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल आणि त्याबरोबरीने आदिशक्तीचं जागरण म्हणजे स्त्री प्रतिष्ठेविषयीचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा हा एक अत्यंत नाविन्यपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. नमो भारतम देखिए सोमवार से शनिवार सुबह 7:30 पर, पुनः प्रसारण दोपहर 1:30 और रात 11 बजे सिर्फ साम टीवी पर. सहप्रायोजक बायकेरीज सुप्रसिद्ध शिवरंजनी अगरबत्ती निर्मात्यांच्या आयुर्वेदिक सुगंधांना पर्याय नाही. ब्रेक नंतर शिक्षणाच्या वाटा या खास कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे ग्लोबल सर्टिफिकेशन ही काळाची गरज, आणि त्यासाठी आपल्याबरोबर चर्चा करत आहेत सुरेश भवर सर. सर, आज पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा दोघांचाही इंजिनिअरिंग कडे जास्त कल असतो. मग विद्यार्थ्यांनी हा कोर्स का करावा? म्हणजे या कोर्सची ठळक वैशिष्ट्य काय? अभियांत्रिकी शिक्षण किंवा डिग्री हे अतिशय महत्वाचं आहे, परंतु डिग्री सोबत का त्यांनी जर हे सर्टिफिकेशन केला तर त्याला वेगळा इफेक्ट त्याच्या CV वरती होतो. योग्य प्लॅन केला, जसं की ग्रॅज्युएशन करत असताना फर्स्ट इयरला, जसं मी जस्ट बोललो की फर्स्ट इयरला असताना एक सर्टिफिकेशन करणे, सेकंड सेमिस्टरला दुसरं करणे, असे जर वेगवेगळे सर्टिफिकेशन केले आणि आर्किटेक्टपर्यंत जर तो याच्यामध्ये टेक्नॉलॉजी शिकू शकला तर त्याला चांगला बेनिफिट भेटतो.
त्यामुळे सर्टिफिकेशन प्लस डिग्री ग्रॅज्युएशन करणे हे अगदी महत्त्वाचं आहे. आणि आता आमच्याकडे जे आहे 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी सर्टिफाईड झालेले आहेत. तर त्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी असा योग्य प्लॅनिंग केला, व्यवस्थित प्लॅनिंग केला की फर्स्ट इयरला एक करणे, सेकंड इयरला एक करणे, तर ते आज चांगल्या पोझिशनवरती आहे, चांगल्या पॅकेज ते लोक कमवत आहे. सर, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेनली कॅम्पस इंटरव्ह्यू हा प्रकार असतो. मग कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये या कोर्सचा काही उपयोग होऊ शकतो का? म्हणजे बेनिफिट म्हणून या कोर्सला बघतात का? हां, नक्कीच होतो. कारण की आता बघा, एखादी कंपनी कुठल्याही पोझिशनसाठी आली असेल, जसं की डेव्हलपरसाठी आली असेल किंवा डेटाबेससाठी आली असेल किंवा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरसाठी आली असेल, त्यांची काही रिक्वायरमेंट असेल आणि 1000 मुलं जर त्याला अप्लाय करणार असेल आणि त्याच्यामध्ये जर पर्टिक्युलर एक 9-10 मुलांकडे जर सर्टिफिकेशन असेल, एक्स्ट्रा नॉलेज असेल, आपण आता बघतो कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, तर पहिले त्या लोकांच्या सीवरती फोकस केला जातो ज्यांच्याकडे एक्स्ट्रा नॉलेज आहे, म्हणजे बाकी लोकांपेक्षा काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे हे करणं अगदी गरजेचं आहे. डिग्री सोबत हे जर केला तर अगदी उत्तम आहे. सर, सर्टिफिकेशन कोर्समुळे अशी एक एक्स्ट्रा डिग्री लागते का आपल्या नावापुढे किंवा रिझ्यूम मध्ये? नक्कीच, कारण की बाकी मुलांपेक्षा त्याच्याकडे काहीतरी वेगळं असतं. म्हणजे बी.टेक करत तो असतोच, परंतु याच्यामध्ये सर्टिफाईड इंजिनियर, तर हे वेगळं त्याच्याकडे एक टॅग लागतो. त्यामुळे हे अगदी महत्त्वाचं आहे. सर, लिनक्स प्रणाली म्हणजे नेमकं काय? लिनक्स ही एक बाकी ऑपरेटिंग सिस्टीम सारखीच एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ओपन सोर्स म्हणजे त्याचा मूळ सोर्स कोड हा सर्वांसाठी उपलब्ध असतो. लायनक्स टोरवाड ह्या अभियंत्याने 1991 मध्ये या सॉफ्टवेअरचा शोध लावला आणि जगभरातील लोकांनी त्याच्यामध्ये चेंजेस केले, सुधारणा केल्या आणि 300 पेक्षा जास्त प्रकार या लिनक्समध्ये आहे. जसं अँड्रॉइड आहे, आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड जे वापरतो ते एक लिनक्सच आहे, उबंतू आहे, फेडोरा आहे, असे वेगवेगळे 300 प्रकार ह्या लिनक्समध्ये आहे. आणि लिनक्स ही सर्वात सिक्युअर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणून ओळखले जात आहे. तर लिनक्स जर आपल्याला यूज करायचं असेल तर नेटवरतून आपण ते डाउनलोड करून ते यूज करू शकतो. हवे तेवढ्या संगणकावरती ते इन्स्टॉल करू शकतो. त्यासाठी वेगळ्या लायसन्सची गरज नाही. त्यामुळे सर्व IT कंपनीमध्ये लिनक्स हे वापरलं जातं आणि त्याचा चांगल्या पद्धतीनं यूज होतो. त्यामुळे लिनक्स चं नॉलेज जर असेल तर त्यांना IT मध्ये चांगलं करिअर ते घडू शकतात. सर, जाता जाता विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहे, ग्रॅज्युएशन सोबत जर त्यांनी चांगला प्लॅनिंग केला, जसं की मी आता सांगितलं की चैतन्य मुंडे सारखं, त्यांनी फर्स्ट सेमिस्टरला एक सर्टिफिकेशन करणे, जसं RSC करणे, सेकंड सेमिस्टरला सेकंड करणे, RSC करणे, नंतर त्यामध्ये एक्सपर्टाईज करणे, असे जर वेगवेगळे टेक्नॉलॉजीमध्ये जर का मास्टर की मिळवत गेले ग्रॅज्युएशन होईपर्यंत, तर त्यांना चांगला फायदा त्याचा होऊ शकतो. आता बरेच लोक जे असे आहे की ज्यांना लिनक्स माहिती नसतं, ज्यांना माहिती आहे ते चुकीचे एक समज त्यांच्यामध्ये आहे की लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम ही डिफिकल्ट आहे, त्याला आपण यूज करू शकत नाही. ते जर त्यांनी रेग्युलरली यूज केलं तर ती भीती त्यांच्या मनातनं ती जाऊ शकते. आणि ग्रामीण भागातले जे मुलं आहे त्यांनी याच्याकडे फोकस केलं पाहिजे. ग्रामीण भागातल्या मुलांना MIT नेहमी सपोर्ट करते, तर अशा लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. स्पेशली जे BA, BCom, BSc आहे ते मुलं जर हे लिनक्सचं नॉलेज घेतलं, याच्यामध्ये जर मास्टरकी मिळाली तर कमी दिवसामध्ये ते सर्टिफिकेशन करू शकतं. आणि जे B.Techला जे विद्यार्थी आहे, आता डेव्हलपमेंटमध्ये त्यांना इंटरेस्ट नसतो, जसं की अवघड आहे वगैरे असं जे असतं ते ह्या सर्टिफिकेशनमध्ये ते करू शकता. ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये ते करिअर घडू शकता. आणि हे जे सर्टिफिकेशन आहे हे कंपनीची रिक्वायरमेंट बघून डिझाईन केलेलं असल्यामुळे जे UKची मुलं शिकतात तेच US मुलं शिकतात, जे US मुलं शिकतात तेच मुंबईची मुलं शिकतात. सेम सिलेबस आहे. त्यामुळे या सर्टिफिकेशनचा चांगला फायदा होतो. आणि लिनक्स हे चौकटं आज वापरलं जातं. त्यामुळे लिनक्सचं नॉलेज घेणं कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून किंवा कॉलेज नंतरही जर याचा जर नॉलेज घेतला तर त्यांना नक्कीच उपयोग याचा होऊ शकतो. तर त्यांनी सर्वांनी याच्यावरती फोकस केला पाहिजे. सर, ग्लोबल सर्टिफिकेशन बद्दल तुम्ही आम्हाला आणि विद्यार्थ्यांना जी काही माहिती दिली त्यासाठी तुमचे मनापासून आभार. तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी धन्यवाद. शिक्षणाच्या वाटामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार. शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमाचे प्रायोजक महात्मा गांधी मिशन, मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीचा सदैव सोबती. सहप्रायोजक डॉक्टर मिरजगावकर्स ICD औरंगाबाद. रिलायबल स्पर्धा परीक्षा व व्यक्तिमत्व विकास केंद्र. रिलायन्स लातूर पॅटर्न, हमखास यशासाठी महाराष्ट्राचा मानदंड.